On to the summit, we reached the top. When we left Camp 9 on Friday morning, I was determined to get to the top on this day. शुक्रवारी सकाळी जेव्हा आम्ही 9वा कॅम्प सोडला तेव्हाच मी निश्चय केला की आज कळस गाठायचाच. दॅट मॉर्निंग आय रिमेंबर थिंकिंग आय वॉज टू गेट अप आय वॉज टू गेट टू द टॉप इवन इफ आय डाय. मृत्यू आला तरी कळसाच्या शिखरावर पोहोचणारच असा विचार सकाळीच माझ्या मनात आल्याचे मला आठवत आहे. आय वॉज नॉट अफ्रेड टू डाय दॅट डे. त्या दिवशी मरणाची देखील मला भीती वाटत नव्हती. वी सेट आउट अर्ली अँड ऑल द वे फ्रॉम द कॅम्प 9 टू द पीक वी अल्टरनेटेड. आम्ही लवकरच निघालो आणि आळीपाळीने आम्ही आमच्या जागा बदलत 9व्या कॅम्पपासून सर्वोच्च शिखराला पोहोचेपर्यंत जात राहिलो. आय वूड टेक द लीड अँड देन हिलरी. कधी मी पुढे जात असे तर कधी हिलरी. द मॅन हू फॉलोज वेन क्लाइम्बिंग हॅज डिफिकल्ट जॉब बोथ इन क्लाइम्बिंग अप अँड क्लाइम्बिंग डाऊन. चढताना जो माणूस पाठीमागून चालत असतो त्याच्यासाठी चढणे आणि उतरणे दोन्ही कामे अवघड असतात. ही इज अन अँकर. ही इज द अँकर. कारण तो मुख्य आधारस्तंभ असतो. द मॅन गोईंग इन द लीड कट्स द स्टेप्स अँड ब्रेक्स द वे. पुढे जाणारा माणूस पायऱ्या कापतो आणि मार्ग बनवत असतो. इन माय पॉकेट आय हॅड 4 फ्लॅग्स. माझ्या खिशात मी 4 झेंडे ठेवले होते. वेन वी वेर स्टील ॲट कॅम्प 4 कर्नल हंट गेव मी 3 फ्लॅग्स, दोज ऑफ ब्रिटन, द युनायटेड नेशन्स अँड नेपाळ. 4थ्या कॅम्पवर असतानाच कर्नल हंट यांनी ब्रिटन, संयुक्त राष्ट्रसंघ आणि नेपाळचे असे मिळून 3 झेंडे मला दिले होते. ही चार्जड मी विथ द ड्युटी ऑफ प्लॅन्टिंग देम ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. जगातील सर्वोच्च ठिकाणावर पोहोचल्यावर ते ध्वज तिथे रोवण्याची जबाबदारी त्यांनी मला दिली होती. दीज 3 फ्लॅग्स आर इन युअर केअर, ही सेड. या तिन्ही झेंड्यांची जबाबदारी आता तुझी आहे. वेन यू अँड हिलरी रीच द टॉप पुट देम ॲट द पीक. तू आणि हिलरी जेव्हा शिखरावर पोहोचाल तेव्हा कड्यावर त्यांना रोवून टाक. आय एम शुअर दॅट यू अँड हिलरी आर गोइंग टू डू इट. तू आणि हिलरी हे कार्य यशस्वीपणे पार पाडाल अशी मला खात्री आहे. I told Colonel Hunt that I was carrying the Indian flag with me and I would like to be on the top with other flags. मी माझ्याबरोबर भारतीय ध्वज घेतला आहे आणि इतर ध्वजांसह शिखरावर पोहोचण्याचा माझा मानस आहे, असे मी कर्नल हंट यांना सांगितले. आय हॅड टू आस्क कर्नल हंट्स परमिशन इन हिज कॅपॅसिटी ॲज अ लीडर ऑफ एक्सपिडिशन. या मोहिमेचे प्रमुख या अधिकाराने कर्नल हंट यांची परवानगी घेणे मला गरजेचे होते. इंडियन फ्लॅग, भारतीय ध्वज. कर्नल हंट सेड, बाय ऑल मीन्स आय एम ग्लॅड टू नो दॅट यू ब्रॉट ॲन इंडियन फ्लॅग. कर्नल हंट म्हणाले, काहीच हरकत नाही, तू भारतीय ध्वज बरोबर घेतला आहेस हे ऐकून मला आनंद वाटला. After 1 hour of steady going, we cut across from south face and started up the west side, where we had to pass up a steep line of rocks. सुमारे 1 तासभर स्थिर गेल्यानंतर दक्षिण बाजू ओलांडून आम्ही पश्चिम दिशेकडे निघालो, जिथून आम्हाला खडकांची एक उंच चढण पार करायची होती. दिस वॉज स्लो अँड डिफिकल्ट. इथे आमची वाटचाल मंदावली व अवघड झाली. वन्स वी हॅड क्लिअर्ड दीज देर वॉज नथिंग बारिंग आवर वे टू टॉप बट अ स्नो कवर्ड इन्क्लाइन स्लोपिंग लेस अँड लेस ॲज इट नियर्ड द टॉप. एकदा हा रस्ता आम्ही पार करू शकलो की मग कमी कमी होत जाणारी एक बर्फाच्छादित चढण सोडता शिखराच्या टोकावर जाण्याच्या वाटेत फारसे अडथळे नव्हते. These last 60 or 70 feet up the top were not very dangerous.
टोकापर्यंतची ही शेवटची 60-70 फूट उंची फार काही धोकादायक नव्हती. बट वी केप्ट अप द सेम स्टेडी पेस. पण आम्ही चालण्याची गती धीमी ठेवली, स्थिर ठेवली. अँड वी रीच्ड द स्मॉल फ्लॅटंड समिट ऑलमोस्ट टुगेदर. शेवटच्या त्या लहान सपाट कळसावर आम्ही जवळजवळ एकत्रच पोहोचलो. ड्युरिंग द लास्ट 50 feet फ्रॉम द पीक, हिलरी अँड आय वेअर मूव्हिंग अबाउट 20 feet अपार्ट. सर्वोच्च टोक गाठण्याचे ते शेवटचे 50 फूट चालत असताना हिलरी आणि माझ्यात 20 फुटाचे अंतर होते. वी वेअर टाईड टुगेदर विथ अ रोप. एका दोराने आम्ही एकत्र बांधलेलो होतो. मोस्ट ऑफ द टाईम द रोप वॉज लूज, बट व्हेन वी वेंट ओव्हर डेंजरस ग्राउंड वी ड्रीव इट टॉट. बराच काळ तो दोर सैल असे, पण धोकादायक भागातून जात असताना आम्ही तो दोर घट्ट ओढून घेत असू. दिस रोप वॉज अ सिम्बॉल. ते दोरखंड एक प्रतीक होते. इट टाईड अस टुगेदर. त्याने आम्हा दोघांना बांधून ठेवले होते. वन कुड नॉट मूव्ह विदाउट द अदर. दुसऱ्याला बरोबर घेतल्याशिवाय कुणी एकटा कुठे जाऊ शकत नव्हता. वी वेअर नॉट 2 इंडिव्हिज्युअल्स बट अ टीम. आम्ही 2 वेगळ्या व्यक्ती नव्हतो, तर आम्हा दोघांचे अस्तित्व एकच होते. आय हॅव बीन आस्क्ड मेनी टाइम्स हू वॉज द फर्स्ट. मला अनेक वेळेला हा प्रश्न विचारला जातो, सर्वप्रथम कोण शिखरावर पोहोचले. वेन वी वेअर विदिन रीच ऑफ द समिट आय डिड नॉट थिंक ऑफ हू वॉज गोइंग टू बी फर्स्ट. आय एम शुअर दॅट हिलरी वॉज नॉट थिंकिंग दॅट. आम्ही जेव्हा शिखराच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर होतो तेव्हा कोण आधी टोक गाठील हा विचार ना माझ्या मनाला शिवला, आणि मला खात्री आहे की हिलरीच्या मनालाही हा विचार शिवलेला नसावा. त्याच्या मनातही हा डोकावला नसावा. क्लाइम्बिंग टेक्स ऑल युअर अटेन्शन. यू हॅव मेनी मोर इम्पॉर्टंट वरीज. तुमचे सगळे चित्त वर चढण्यावर केंद्रित झालेले असते आणि इतर काही गोष्टींची त्यावेळी तुम्हाला चिंता असते. व्हॉट डज इट मॅटर वेदर आय रीच्ड द टॉप फर्स्ट ऑर हिलरी. मी आधी पोहोचलो की हिलरी, याने काय फरक पडणार आहे. आवर मेन थॉट वॉज दॅट बोथ ऑफ अस रीच द टॉप. आम्ही दोघांनीही एकत्र शिखर चढायचे हा एकच विचार आमच्या मनात होता. वी हॅड टू. आम्हाला तेच करायचे होते. वन कुडंट डू इट अलोन. कुणा एकट्याला ते करणे शक्य नव्हते. इफ देअर हॅड बीन अ डिफरन्स ऑफ 1000 feet बिटवीन अस, देन वन कुड मेक द क्लेम दॅट ही वॉज फर्स्ट. दोघांमध्ये जर 1000 फुटांचे अंतर असते तर कुणी एकाने आधी पोचल्याचा दावा करणे योग्य ठरू शकते. बट इवन देन ओनली द मॅन बिहाइंड हिम कुड कन्फर्म द डिस्टन्स बिटवीन द टू ऑफ देम. पण तरीसुद्धा त्यांच्या मागून येणारी व्यक्तीच त्या दोघांमधले अंतर किती होते ते नक्की सांगू शकले असते. वेन वी रीच्ड काठमांडू वी डिस्कवर्ड दॅट अ कॉन्ट्रोवर्सी हॅड अरायझन. आम्ही जेव्हा काठमांडूला पोचलो तेव्हा एक विवाद म्हणजेच मतभेद निर्माण झाल्याचे आम्हाला समजले. वी टॉक्ड इट ओव्हर, हिलरी, कर्नल हंट अँड आय. वी ॲग्रीड दॅट ऑल द टॉक वॉज चाइल्डिश. कर्नल हंट, हिलरी आणि मी कर्नल हंट, हिलरी आणि मी आम्ही तिघांनी यावर एक चर्चा केली आणि ते सर्व मतभेद बालिश आहेत यावर आमचे एकमत झाले. सो वी मेड अ पॅक्ट अँड ईच ऑफ अस साइन्ड इट इन द ऑफिस ऑफ प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाल. म्हणून आम्ही एक करार केला आणि नेपाळच्या पंतप्रधानांच्या कार्यालयामध्ये प्रत्येकाने त्यावर शिक्कामोर्तब केले. ईच वन साइन्ड हिज ओन स्टेटमेंट. प्रत्येकाने स्वतःच्या निवेदनपत्रावर स्वाक्षरी केली. आय हॅव अ कॉपी ऑफ हिलरी स्टेटमेंट विच आय कॅरी इन माय पॉकेट. इट रीड्स. हिलरीच्या निवेदनपत्राची एक प्रत मी माझ्याजवळ खिशात बाळगतो. त्यावर लिहिले आहे, काठमांडू, जून 22, 1953.
On May 29th, Tenzing Sherpa and I left our high camp on Mount Everest for our attempt on the summit. As we climbed upward to the south summit, first one and then the other would take a turn at leading. We crossed over the south summit and moved along the summit ridge. We reached the summit almost together. We embraced each other overjoyed at our success, and then took photograph of Tenzing holding aloft the flags of Great Britain, Nepal, and United Nations and India. Signed E.P. Hillary. काठमांडू 22 जून 1953. 29 मे या दिवशी तेनजिंग शेर्पा आणि मी हाय कॅम्पपासून माउंट एव्हरेस्टचे सर्वोच्च शिखर पादाक्रांत करण्याच्या मोहिमेवर निघालो. दक्षिण शिखरापर्यंत चढत जाताना आम्ही आळीपाळीने एकमेकांच्या पुढे किंवा मागे चालत होतो. दक्षिण कळस ओलांडल्यानंतर आम्ही शिखराच्या वरून चालत जात राहिलो. शिखरावर आम्ही जवळपास एकत्रच पोचलो. यशस्वी झाल्याच्या अत्यानंदात आम्ही एकमेकांना मिठ्या मारल्या. मग मी ग्रेट ब्रिटन, नेपाळ आणि संयुक्त राष्ट्रांचा आणि भारताचा ध्वज तेनझिंग फडकवत असल्याची छायाचित्रे घेतली. हे पुन्हा एकदा ऐका. यशस्वी झाल्याच्या अत्यानंदात आम्ही एकमेकांना मिठ्या मारल्या. मग मी ग्रेट ब्रिटन, नेपाळ, संयुक्त राष्ट्रांचा आणि भारताचा ध्वज तेनझिंग फडकवत आहे अशी छायाचित्रे घेतली. स्वाक्षरी E.P. Hillary. There is another paper like this in English, signed by me. यासारखेच दुसरे एक पत्र जे इंग्रजीत आहे ज्यावर माझी सही आहे आणि आम्ही कोणत्याही प्रकारच्या वादामध्ये सहभागी नाही. Thus we will not take part in any controversy. आणि अशा प्रकारे आम्ही कोणत्याही प्रकारच्या वादामध्ये सहभागी नाही. As the statement says, Hillary and I embraced when we reached the top. जसे की या निवेदनपत्रावर हिलरी आणि मी शिखरावर पोचल्यानंतर आम्ही एकमेकांना मिठी मारली. We did as well as our bulky equipment would let us. म्हणजे आमच्या अवजड साधनसामुग्री सकट जसे जमेल तसे. I remember saying to him, we have done it, but we couldn't hear. We had our oxygen masks on. मी त्याला म्हटलेले आठवते, आपण हे साध्य केलेच. अर्थात आम्हाला ते शब्द ऐकू आले नाहीत कारण आमच्या तोंडावर ऑक्सिजनचे मुखवटे होते. फर्स्ट थॉट. पहिला विचार. My first thought on reaching the top was a sense of gratitude to God that after having failed 6 times. शिखरावर पोचल्यानंतर सर्वप्रथम माझ्या मनात विचार आला तो म्हणजे ईश्वराप्रती कृतज्ञता. कारण 6 वेळेला अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर He had blessed me with fulfillment of this desire. I had held so long. बऱ्याच काळापासून उरी बाळगलेली माझी मनाची इच्छा त्याच्या कृपेने सफल झाली होती. I placed on the summit the offering to God that I had carried with me. माझ्याबरोबर देवाकरता नेलेला प्रसाद मी त्या कड्यावर देवाला अर्पण केला. This is in accord with my religion. माझ्या धर्माच्या विचारसरणीला अनुसरून मी ते केले. Both my wife and I are Buddhists. मी आणि माझी पत्नी बौद्ध आहोत. I could not kneel because of my clothes and equipment. अंगावरच्या कपड्यांमुळे आणि साधनांमुळे मी गुडघ्यावर खाली बसू शकत नव्हतो. But I offered a silent prayer in my heart. पण मी मनोमन देवाची मूक प्रार्थना केली. The offerings were biscuits, candy and a little blue pencil. देवाला अर्पण केलेल्या त्या प्रसादामध्ये बिस्किटे, गोळ्या आणि एक छोटी निळी पेन्सिल होती. My younger daughter Neema had given me the pencil before I left home. माझ्या धाकट्या मुलीने नीमाने मी घर सोडताना ती पेन्सिल मला दिली होती. She asked me to put it
ऑन द टॉप ऑफ द माउंटन ॲज हर ऑफरिंग. पर्वत शिखर पोहोचल्यावर तिच्या वतीने ती मी देवाला प्रसाद म्हणून अर्पण करावे असे तिने मला सांगितले होते. इट वॉज an ordinary blue pencil, not even a long one, but it was one of her prized possessions. ती एक साधी अशी निळी पेन्सिल, फार मोठीसुद्धा नव्हती, पण तिच्या मौल्यवान खजिन्यापैकी एक होती. ॲज आय पुट इट डाऊन, आय पॉइंटेड इट आउट टू हिलरी. ती तिथे ठेवल्याचे मी हिलरीला निर्देश करून सांगितले. ही गेव मी अ बिग स्माईल, शोईंग दॅट ही अंडरस्टूड. त्याने हसून माझ्याकडे पाहिले. मला काय म्हणायचे होते ते त्याला समजले या अर्थाने. देन आय गॉट आउट द फ्लॅग्स विच आय हॅड ऑन पीस ऑफ स्ट्रिंग अबाउट 4 feet लाँग. नंतर मी एक 4 फूट दोरीवर लटकवलेले ध्वज बाहेर काढले. आय फासनड वन एंड टू माय ice axe and Hillary took picture as I held it up. दोरीचे एक टोक बर्फाच्या कुऱ्हाडीला बांधून उंच फडकवले आणि हिलरीने त्याची छायाचित्रे घेतली. As I had to bring my ice axe down with me, I buried one end of the string in the ice on the top and the other in snow on the slope down below. माझी बर्फाची कुऱ्हाड मला बरोबर न्यायची असल्यामुळे मी दोरीचे एक टोक कड्यावरच्या बर्फामध्ये आणि दुसरे टोक उतारावरील बर्फात खोलवर पुरले. व्हेन वी लेफ्ट दे वेर लाईंग फ्लॅट अगेन्स्ट द समिट. आम्ही परत निघालो तेव्हा ते शिखरासमोर बर्फात विराजमान झाले होते. आय वॉज व्हेरी थर्स्टी. मला प्रचंड तहान लागली होती. आय टूक आउट वॉटर टम्लर फॉर अ ड्रिंक बट फाउंड द वॉटर इन अ मेटल कंटेनर हॅड फ्रोझन. पाणी पिण्यासाठी मी पत्र्याचे भांडे बाहेर काढले, मात्र पाहतो तर काय, धातूच्या पेल्यातील पाणी गोठून गेले होते. सो आय कुडंट क्वेंच माय थर्स्ट. त्यामुळे मला माझी तहान भागवता आली नाही. आय एट सम बिस्किट्स अँड ऑफर्ड सम टू हिलरी. मी थोडी बिस्किटे खाल्ली आणि थोडी हिलरीला दिली. आय वॉज विअरिंग अ रेड स्कार्फ विच माय ग्रेट फ्रेंड लॅम्बार्ट, लीडर ऑफ द 1952 स्विस एक्सपिडिशन, हॅड गिवन मी लास्ट इयर. माझ्या प्रिय मित्राने लॅम्बार्टने 1952मधील स्विस मोहिमेच्या तो पुढारी होता, तर आदल्या वर्षी तो मला भेट दिलेला होता. लाल स्कार्फ मी बांधला होता, तो भेट दिलेला स्कार्फ. इट वॉज जस्ट अ इयर ॲगो ऑन May 28th when we were standing at 28,215 feet that he gave me the scarf. अगदी 1 वर्षापूर्वी आम्ही 28 मे रोजी 28,215 फुटांवर उभे असताना त्याने मला तो स्कार्फ भेट दिला होता. आय वोर इट ऑल द वे अप द माउंटन फ्रॉम दार्जिलिंग. दार्जिलिंगपासून वर संपूर्ण पर्वत चढेपर्यंत मी तो बांधला होता. ॲज आय स्टूड ॲट द टॉप आय रिमेंबर्ड हिम अँड फेल्ट दॅट ही वॉज विथ मी. आत्ता त्या टोकावर उभा असताना मला त्याची आठवण झाली आणि तो माझ्याबरोबर आहे असे वाटले. आय फेल्ट ॲब्सोल्युटली फिट ॲट द समिट. शिखरावर उभे असताना मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या उत्तम स्थितीत होतो. माय माइंड वॉज ॲब्सोल्युटली क्लिअर. माझे मन पूर्णपणे निशंक होते. आय डिडंट फील टायर्ड, आय फील्ट एक्झिलरेटेड. थकवा जाणवत नव्हता आणि खूप उल्हासित वाटत होते. इट वॉज सेन्सेशन अ व्हेरी क्लिअर. ती अतिशय स्वच्छ सुंदर मनस्थिती होती. बिलो ऑल द हिल्स अँड माउंटन्स लुक्ड लाईक गॉड्स अँड गॉडेसेस टू मी. खाली दिसणारे डोंगर आणि टेकड्या
मला जणू देवदेवतांप्रमाणे भासत होत्या. द प्लेन्स बिलो लुक्ड लाईक सो मेनी ब्रोकन पीसेस ऑफ द मॅप. खालची पठारे म्हणजे एखाद्या नकाशाचे छोटे छोटे तुकडे वाटत होते. 2 or 3 people could stand there on the roof of the world if you cut ice. कळसावरचा बर्फ जर कापला तर म्हणजे तो साठलेला आहे, तो कापला तर जगाच्या त्या सर्वोच्च छतावर 2 किंवा 3 व्यक्ती उभ्या राहू शकतील. 20 or 30 feet below the top there was enough flat square for 2 people to sleep. कळसापासून 20 ते 30 फूट खाली 2 माणसांना झोपायला पुरेल एवढी सपाट जागा होती. यू कुड पिच वन टेंट. तुम्हाला तेथे एखादा तंबू उभारता येईल. द समिट इज फ्लॅट ऑन वन साईड अँड स्लीप ऑन द अदर. हे शिखर एका बाजूला सपाट आणि दुसऱ्या बाजूने खोल उतरते आहे. देर इज स्नो ऑन द नॉर्दर्न साईड. शिखराच्या उत्तर बाजूला बर्फ आहे. रॉक्स ऑन द साऊथ अँड ईस्ट अँड स्नोई रॉक ऑन द वेस्ट. दक्षिण आणि पूर्वेला खडकाळ भाग आहे आणि पश्चिमेला हिमाच्छादित खडक आहेत. वी स्टेड ऑन द टॉप अ लिटल मोर दॅन 15 minutes. आम्ही त्या ठिकाणी 15 मिनिटांहून अधिक काळ थांबलो. वी आर लकी दॅट देर वॉज नो गेल ऑर इट वुड हॅव स्वेप्ट अस ऑफ. आमच्या सुदैवाने त्यावेळेला तिथे वादळी वारा नव्हता, नाहीतर त्याने आम्हाला उडवून टाकले असते. माय नेक्स्ट थॉट वॉज हाऊ टू गेट डाऊन सेफली. माझ्या मनात पाठोपाठ पुढचा विचार आला, तो म्हणजे तिथून खाली सुखरूप कसे उतरायचे हा. ऑन द डिसेंट फ्रॉम द समिट आय वॉज वॉकिंग बिहाइंड हिलरी. शिखरापासून खाली उतरणीवर मी हिलरीच्या मागून चालत होतो. I was following him and holding the rope tightly, and my determination was to make sure he descended safely. त्याच्या मागे दोर घट्ट धरून जात असताना तो सुरक्षितपणे खाली उतरेल यासाठी मी शिकस्तीचे प्रयत्न करीत होतो. आय मस्ट से दॅट द क्लाइंब डाऊन वॉज मोर डिफिकल्ट अँड डेंजरस दॅन द क्लाइंब अप. चढण्यापेक्षा खाली उतरणे जास्त अवघड आणि धोक्याचे असते हे मान्य करावे लागेल. इफ यू स्लिप्ड डाऊन यू वुड गो इन टू कांगशुंग ग्लेशियर अँड देअर वुड बी नो ट्रेस लेफ्ट ऑफ यू. तुम्ही जर का खाली घसरलात तर कांगशुंग हिमनदीच्या खोल आत जाऊ शकता आणि मग तुमचं मागमूसही राहणार नाही. मोर कॉशन नीडेड. ऑफकोर्स it took less time climbing down, but you needed more हुशियार caution. अधिक सावधगिरी गरजेची. उतरण्यासाठी निश्चितच कमी वेळ लागला, परंतु तेव्हा जास्त खबरदारी घेणे आवश्यक होते. When I reached Camp 9, my first thought was, thank God we have been spared an accident. 9व्या कॅम्पवर पोहोचलो तेव्हा माझ्या मनात विचार आला, कोणत्याही प्रकारचा अपघात न होता आम्ही सुखरूप आलो ही देवाची मोठी कृपा आहे. आय हॅड ऑलवेज प्रेड टू गॉड अँड ही हॅड सेव्ड मी. आम्ही आशा बाळगतो, मी देवाची नेहमीच प्रार्थना करीत आलो आहे आणि देवाने माझे कायम रक्षण केले आहे. अँड इफ अप टू नाऊ देर हॅव बीन नो ॲक्सिडेंट्स, आय होप देअर विल बी नन इन फ्युचर. आतापर्यंत अपघात झाले नाहीत, तेव्हा यापुढे भविष्यातही होऊ नयेत. ॲट कॅम्प 9 हिलरी अँड आय वेअर इन नो मूड फॉर एनी टॉकिंग. 9व्या कॅम्पवर आल्यानंतर मी आणि हिलरी काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतो. वी जस्ट अटेंडेड टू आवर ओन थिंग्स. आम्ही फक्त आपली दैनंदिन कार्य ओळखली. वी स्टेड देअर अबाउट हाफ ॲन आवर. आम्ही तिथे सुमारे अर्धा तास थांबलो. वी बॉइल्ड सम स्नो टू मेक लेमन वॉटर अँड ड्रँक इट. थोडंसं बर्फ उकळून लिंबू पाणी करून प्यायलो. वेन वी लेफ्ट वी टूक ओनली आवर स्लीपिंग बॅग्स
अँड लेफ्ट एव्हरीथिंग एल्स बिहाइंड इन द टेंट. तिथून निघताना फक्त झोपण्याची गादी बरोबर घेतली आणि बाकी सर्व गोष्टी मागे तंबूमध्ये सोडल्या. फ्रॉम कॅम्प 9 टू कॅम्प 8 व्हेअर वी स्पेंट द नाईट वॉज ॲन इझियर जॉब. कॅम्प 9पासून जिथे आम्ही रात्रीचं मुक्काम केला त्या 8व्या कॅम्पपर्यंत जाणे तसे सोपे होते. जस्ट अबोव कॅम्प 8 वेअर द ऑदर्स कुड सी अस. 8व्या कॅम्पच्या थोडे वर जिथून इतर लोक आम्हाला पाहू शकत होते. आय रेज्ड माय आर्म विथ थंब अप. तिथे मी हात उंचावून अंगठ्याने इशारा केला. CWF नॉयसी ॲट WG लोएस सॉ अस अँड देअर फेसेस फ्लश्ड विथ जॉय. नॉईस CWF आणि लूने WGने आम्हाला पाहिले आणि त्यांचे चेहरे आनंदाने उजळले. ॲज वी गॉट नियरर टू कॅम्प 8 लोए केम टू मीट अस अँड केम अप अबाउट 300 feet विथ टी अँड कॉफी. 8व्या कॅम्पच्या जवळ पोचलो तसा लू आम्हाला भेटायला चहा आणि कॉफी घेऊन 300 फूट वर आला. इन दिस वे आय वॉज एबल टू टेल देम ऑफ आवर सक्सेस. अशा प्रकारे आम्ही आमची कामगिरी यशस्वी झाल्याचे त्यांना कळवू शकलो. अनदर 50 feet डाऊन वी मेट नॉयसे हू ब्रॉट अस मोर टी. आणखी 50 फूट खाली गेल्यानंतर नॉयसे आमच्यासाठी आणखी चहा घेऊन आला. दिस टी स्मेल्ड केरोसिन. त्याला घासलेटचा वास येत होता. ॲपरंटली इट हॅड बीन मेड इन अ हरी अँड समहाऊ सम केरोसिन गॉट इन टू वेलकम कप. बहुधा घाईघाईने चहा बनवताना थोडे घासलेट त्या स्वागत पेयामध्ये मिसळले गेले असावे. बट आय थॉट सिन्स द जेंटलमन हॅड टेकन सो मच ट्रबल टू ब्रिंग इट आय वॉज गोइंग टू एन्जॉय इट वॉट एव्हर द स्मेल. पण तो सद्गृहस्थ इतक्या कष्टाने आमच्यासाठी ते घेऊन आला होता की कसलाही असला तरी तो मी आनंदाने पिणार होतो.